Hello students, today we are going to start our new lesson, that is angle. चला तर सुरुवात करूया आपल्या नवीन चॅप्टरला, तो म्हणजेच अँगल. पण तुम्हाला माहित आहे का अँगल म्हणजे काय? अँगल कुठे फॉर्म होतात, कसे फॉर्म होतात? तर डोंट वरी, आजच्या सेशन मध्ये आपण या सर्व क्वेश्चनचे आन्सर जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी आपण बघूया की अँगल कुठे आणि कसे फॉर्म होतात. तर असा कुठलाही ऑब्जेक्ट ज्या ऑब्जेक्टला कॉर्नर असते त्या ऑब्जेक्ट मध्ये अँगल तयार होत असतात. फॉर एक्झाम्पल तुमचा मोबाईल फोन. तुम्ही जर मोबाईल फोनला ऑब्झर्व केलं तर तुम्हाला दिसेल मोबाईल फोनचे कॉर्नर्स अँगल तयार करत असतात. तसेच टीव्ही स्क्रीन मध्ये सुद्धा तुम्हाला अँगल फॉर्म झालेले दिसतील. आणि एवढंच नाही तर तुमच्या घरातील विंडो, डोअर, टेबल, बुक्स, हँड्स ऑफ द वॉच या सर्व ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा तुम्हाला अँगल फॉर्म झालेले दिसतील. तर आता आपण बघूया हाऊ डज दिस अँगल फॉर्म, म्हणजेच अँगल कसे तयार होतात. सो व्हेन टू रेज जॉइन टुगेदर दे फॉर्म अँगल. म्हणजेच जेव्हा दोन रेज एकमेकांना जॉइन होत असतात तेव्हा त्यांच्यापासून अँगल तयार होत असतो. याला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आपण इथे आधी एक रे घेऊया, ज्या रेचं नाव असेल रे BA. आता या रेला अजून एक रे जॉइन करणार आहोत, ज्या रेचं नाव आहे रे BC. तर स्टुडंट्स तुम्हाला इथे अँगल ABC तयार झालेला दिसत आहे. सो हियर द रेज दॅट फॉर्म अन अँगल इज कॉल्ड आर्म्स ऑफ द अँगल. म्हणजेच जे दोन रेज अँगल तयार करत असतात त्या रेजला आर्म्स ऑफ द अँगल असं म्हणतात. तर या अँगल ABC मध्ये रे BA आणि रे BC हे झाले आर्म्स ऑफ द अँगल. Also the point on the angle where these two rays are joined are called vertex of the angle. म्हणजेच हे दोन रेज ज्या पॉइंट वर जॉइन होत असतात त्या पॉइंटला म्हणतात वर्टेक्स ऑफ द अँगल. तर अँगल ABC चा पॉइंट B हा झाला वर्टेक्स ऑफ द अँगल. आता आपण याचंच अजून एक एक्झाम्पल बघूया, जसे की अँगल PQR. तर अँगल PQR मध्ये रे QP आणि रे QR हे झाले आर्म्स ऑफ द अँगल आणि पॉइंट Q म्हणजे वर्टेक्स ऑफ द अँगल.